शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून आम्ही सातत्यानं आंदोलन करतोय। याचं कारण हा रस्ता पूर्णपणे अव्यवहारी आहे, खर्चिक आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर टोलच्या माध्यमातून पडणारा हा सगळा खर्च आहे। कारण यातला 1 रुपयासुद्धा सरकार खर्च करणार नाही। टोलच्या माध्यमातून हे सगळं कर्ज फेडायचं आहे आणि त्यामुळं 1,15,000 कोटी रुपयाचा हा सगळा बोजा हा महाराष्ट्राच्या जनतेवर, विशेषतः या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यावर टोलच्या माध्यमातून पडणार आहे। आमदारांना टोल नाही, खासदारांना टोल नाही, मंत्र्याला टोल नाही, सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही, कलेक्टरला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही, पोलिसांना टोल नाही। टोल आहे तो सामान्य जनतेला आणि त्यांनी हे कर्ज सगळं फेडायचं आहे आणि हे फुकटे लोक त्याच्यावरून फुकटचा प्रवास करणार आहेत। त्यामुळं सर्वसामान्य जनतेचा सुद्धा याला विरोध आहे, कारण समांतर रस्ता दुसरा उपलब्ध आहे। या गावामध्ये पहाटे 3 वाजता पोलिसांनी येऊन जबरदस्ती करून सर्वे करायचा प्रयत्न केला, पण इथल्या महिलांनी जागरूकपणानं त्यांना पिटाळून लावलेलं आहे। पहाटे 3 वाजता सगळं गाव झोपलेलं असताना प्रचंड फौजफाटा, दंगल निवारण पथक घेऊन 3 प्रांत आणि अनेक अधिकारी, मोजणी खात्यातले लोक येऊन या ठिकाणी मोजणी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथल्या महिलांनी त्यांना पिटाळून लावलेला आहे। वास्तविक पाहता इथं येण्याचा त्यांना अधिकारच नव्हता। गंमत म्हणजे याच गावात 15 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या केबली, इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या। जवळजवळ 14-15 लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे। तक्रार नोंद करून सुद्धा गेल्या 15 दिवसामध्ये एकाही पोलिसाला इथंपर्यंत यावंसं वाटलं नाही। हा परिसर पोलीस स्टेशनपासून जेमतेम 7-8 किलोमीटर अंतरावर आहे, पण तरीसुद्धा त्यांना इथंपर्यंत यावंसं वाटलं नाही। मात्र शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे करण्यासाठी मात्र शेकडो पोलीस प्रचंड फौजफाटा घेऊन येतात रात्री आणि ते रात्री सगळं गाव झोपलेलं असताना। मी आता तुम्हाला जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 जूनला जे काही पत्र दिलेलं आहे, कारण 25 मेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको म्हणून हरकती घेतलेल्या होत्या आणि त्या हरकतीला उत्तर असं दिलं आहे। त्यातला शेवटचा पॅरेग्राफ वाचून दाखवतो। यास्तव आज रोजी शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रयोजनासाठी माननीय शासनाकडून उक्त अधिनियमाचे कलम 15चे पोट कलम 2 अन्वये प्रसिद्ध करायची अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही। यास्तव आपण दाखल केलेल्या हरकती अर्जावरती इकडून कोणतीच कारवाई करता येत नाही। सबब आपला संदर्भीय अर्ज इकडून निकाली काढण्यात येत आहे। मग जर अधिसूचनाच जाहीर झालेली नाही आहे तर मग हे सरकारी अधिकारी रात्री इथं काय करत होते? ते चोऱ्या करायला आलेले होते का? ते मोनार्क कंपनीच्या खाजगी कामासाठी आलेले होते का? कारण सर्वे करायचं काम या मोनार्क कंपनीकडे आहे। म्हणजे हे महाराष्ट्र सरकारचे नोकर आहेत काय त्या मोनार्क कंपनीचे नोकर आहेत? याचा खुलासा आता जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे। जनरल डायरची उपमा दिली तुम्ही पोलिसांना? निश्चितच, कारण या पोलिसांनी पहाटे इथल्या आमच्या महिला भगिनींना धक्काबुक्की केलेला आहे, त्यांना दमदाटी केलेली आहे, बघून घेण्याची भाषा केलेली आहे आणि मग अशा पद्धतीनं अरे जनरल डायर सुद्धा एवढ्या वाईट पद्धतीनं वागला नव्हता। इंग्रज बरं म्हणायची पाळी आता शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे। इतकं वाईट जर काम हे करत असतील, देवेंद्र फडणवीस गृह खातं गेली 12 वर्ष तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्या अदानीला खुश करण्यासाठी या गृह खात्याचा अशा प्रकारे उपयोग करत असाल आणि या खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यावर जर दडपशाही करत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही। अनेक आमदारांचा पाठिंबा आहे की याच मार्गाने शक्तीपीठ व्हावा। काल एका चॅनेलवरती आमची शक्तीपीठ महामार्गावरच डिबेट होती, त्यावेळी याच परिसरातले असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणाकोणाचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे त्यांची पत्रच वाचून दाखवली। त्यात या भागातले जे आमदार आहेत, आमदार सुहास बाबर यांनी शासनाला, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की हा रस्ता माझ्या मतदारसंघातून व्हावा। मग मी शेतकऱ्यांना म्हटलं की ज्यांना तुम्ही मतं देऊन निवडून दिलेले आहेत ते नेमकं कोणाच्या बाजूला आहे ते बघा, तपासून बघा। आता भूमिका काय आहे? कसल्याही परिस्थितीत सर्वे आम्ही होऊन देणार नाही। रक्ताचे पाठ वाहतील परंतु इथं कुणालाही आम्ही पाऊल ठेवून देणार नाही। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।